आहे का? कशासाठी त्यांची आहे का? त्यांनी सांगितलं की फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे सगळ्याचेच आहे. हे आम्ही फक्त निमित्त करून सर्वांना वेगळी करतो. 27 तारखेला जयंती असते आपली. दरवर्षी 27 तारखेला जयंती असते. त्याचं कारण आहे की बऱ्याच ठिकाणी 14 तारखेला मोठ्या प्रमाणात जयंती साजरी केली जाते. परंतु त्या लोकांना इथं येऊन इथले विचार, शिस्त, इथले विचार, आचार हे काय मांडलेले आहेत हे बघायला मिळावं यासाठी जिल्ह्यातून लोक येतात. आता तर महाराष्ट्रातून यायला लागले. ही काही कमी गोष्ट नाही. परंतु ही जयंती साजरी करत असताना आत्ताचा जो विचार त्यांनी वेगळा मांडलाय की बाबा आपण समाजामध्ये काय घेऊन जाणार आहोत, तर आपल्याला वेगळं घेऊन जायचं. नुसतं मिरवणूक काढून काहीतरी विचार मांडून कुठलं तर स्टेज मांडून विशालबाईंनी सांगितले की आपण एक सप्ताह आयोजित करू. सप्ताह म्हणजे काय? 7 दिवस वेगवेगळे कार्यक्रम. म्हणजे तर ते 4 दिवस सक्सेस होते. आपण प्रयत्न करणं गरजेचं आहे आणि सगळ्याचं योगदान महत्त्वाचं आहे. धनजयंतीकडे जयंती म्हणजे काय? खरंच खर्च दिसते. सगळे येतात. आपण मी बघितलं की गेले 5 वर्षापासून बोलतो सगळे बहुबान सगळे मित्र कंपनी सगळे आहेत. परंतु प्रत्येक जण आज त्या उत्साहानं बोलतो तेवढं पुढे टिकत नाही. ते टिकवण्यासाठी सुद्धा वारंवार मिटिंग घेऊन त्याचा विचार घेऊन पुढे जायला गरजेचं आहे. त्या लोकप्रतिनिधींना आपण जाब विचारला पाहिजे. मतासाठी आपल्या प्रत्येक दारात येतात. मतासाठी आपल्याला प्रत्येकाच्या दारात जातात, पाया पडतात. निवड झालेली आहे. तुम्ही पहिला विनंती करतो सत्कार करा पहिला ना ना हार घाला पहिलं पुन्हा फोटो घेऊ तुमचा काय बघा तेव्हा माझा का तुम्ही मोठं मन दाखवलं म्हणून अगोदर अलीकडे भविष्यात ते 5,000 होणार आहेत किंवा लहान मुलापासून जर विचार केला तर 5-7 हजार लोकांची संख्या त्या गावामध्ये आहे. मग या सगळ्याच्या मनामध्ये रुजवण्याचं काम जर तिथली ग्रामपंचायत करत असेल तर हाही विचार आहे. आणि हा विचार जो मांडतो तो महापुरुषाचे विचार आत्मसात केल्यामुळं ते असे विचार या ठिकाणी मांडून त्या विचारावर कार्यवाही करतात. आणि सबंध गाव जातीय म्हणजे उच्चट जात ही पूर्ण त्या ठिकाणी संपुष्टात आणतात. खऱ्या अर्थानं त्या सौंदर्य गावचे सरपंच असतील, त्या गावचे नागरिक असतील, त्या गावच्या बंधू भगिनी असतील, भविष्यात येणाऱ्या काळामध्ये आपण 21व्या शतकाकडे वाटचाल करत असताना सतत सांगतोय आम्ही फक्त की जातीयवाद संपला पाहिजे, उच्च निष्ठा संपली पाहिजे. असे अनेक प्रत्येक समाजामध्ये प्रत्येक कार्यकर्ता दिवसेंदिवस हे काम करत असताना आपल्या सर्वांना दिसते. परंतु एवढी मोठी का कारवाई होत नाही? माझ्यासारखा कार्यकर्ता थोडासा गद्दार असतो, समाजासोबत बैमानी करणारा असतो, बहुजनासोबत वेगळं वागायचं आणि जातीमध्ये वेगळं वागायचं ही माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी अभ्यासपूर्वक ह्या महापुरुषांचे विचार आत्मसात करून त्या विचाराप्रमाणे समाजामध्ये पेरणी केली पाहिजे. आणि समाजामध्ये पेरणी केल्यानंतर पुढे येणाऱ्या भविष्यामध्ये जी लहानसहान मुलं आहेत, आपण चांगलं वागलो तर आमची मुलं चांगली वागणार, मी नाही चांगलं वागलो तर माझा मुलगा चांगला वागला अशी का धनंजय शिंगडेला अपेक्षा करायची? तर ते तसं होत नाही. म्हणून आतापासून असं विचार करायला पाहिजे आपण की ह्या थोर महापुरुषाच्या जयंत्या साजऱ्या करत असताना राजभाऊ बसा, थोर महापुरुषांच्या जयंत्या साजऱ्या करत असताना यांचे विचार समाजामध्ये पोहोचवण्याचं काम तुमच्या माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी करणं पण गरजेचं असतं. प्रत्येक ठिकाणी असं म्हणलं जाते
की आम्ही जातीवाद करत आहोत, आम्ही उच्च निष्ठा मानत आहोत. आणि मग पुढं बाजूला गेल्यानंतर त्यांच्या बोलण्याचा सूर अतिशय वेगळाच असतो. म्हणून मी आज या ठिकाणी सांगतोय, ज्या पद्धतीनं सौंदळा गावानं निर्णय घेतला, माझ्या शहरात सुद्धा असा निर्णय होऊ शकतो. हे शहर माझं आहे, प्रत्येकाने सांगायचं की हे शहर माझं आहे. आणि ह्या गावामध्ये राहणारी लोक जरी रक्ताचे नसतील तरी भावनेचे आहेत, भावनिकता आहे. रक्ताच्या नात्यापेक्षा जोडलेलं नातं कायमस्वरूपी राहतं. एक कुठेतरी मी गाणं ऐकलेलं आहे, दो दिलों के नाते हैं वो जोड़े तोड़े नहीं जाते, तोड़ दे तो फिर जोड़े नहीं जाते. कुठला तर पिक्चर आहे, बडी दूरशे आहे. तर त्या पिक्चर ती गाणं मला कधी कधी आठवतंय. जवळची माणसं जे बी आपल्या संपर्कात येतील ती जवळची माणसं समजायला पाहिजे. नातं सोडवा बाजूला द्या, या नात्यानं तर खूप महाराष्ट्राचं वाटोळं झालेलं आहे. आपण सगळे भावनेनं जोडलं पाहिजे, एकमेकाच्या विचारानं जोडलं पाहिजे. आणि म्हणून माझी आता गेल्या 33 वर्षापासून आपण या शहरामध्ये सर्व महापुरुषांच्या जयंत्या साजऱ्या करत असतो. भले ठीक आहे, आपण त्याच्यामध्ये त्या उत्साहामध्ये सहजासहजी सामील होतो. एखादी जबाबदारी नसली तरी चालेल, पण आपली जबाबदारी एक आहे की या राज्यामध्ये, ह्या देशामध्ये ज्यांनी विचार ह्या समाजापर्यंत पोहोचवले, अशा महापुरुषांच्या जयंत्या साजऱ्या करून त्यांचे विचार समाजापर्यंत पोहोचवण्याचं काम आपल्या माध्यमातून होणं फार गरजेचं आहे. विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त आणि नानाची धनंजय नाना शेंगडे यांची 33वी जयंती, या जयंतीच्या निमित्ताने आज येणाऱ्या 14 एप्रिल रोजीची जयंती आहे. ती जयंती नसून सर्व समाजाचे एक विचार करायची आणि सर्व समाजाला एकत्र आणायची आमची सर्वांची ताकद आहे. आणि ही ताकद सर्वानुमते एकमताने सर्व आम्ही एकत्र झटून ही सर्व विचार तळागाळात पोचवून रुजून ही जयंती महाराष्ट्रात एक नवीन आदर्श तयार करणार आहेत. आणि ह्या जयंतीच्या निमित्ताने सर्व जाती धर्मातील सलोखा कायम राखायचा. आणि इथून पुढे जे आमचं काही नियोजन आहे जयंतीचं, 2 महिने अगोदरच आम्ही सुरुवात केली, कारण ह्याचं नियोजन डॉल्बी मुक्त जयंती. आणि दुसरी गोष्ट म्हणजे पारंपरिक वाद्य. ही पारंपरिक वाद्य ही आपल्या राज्यातले नसून बाहेरल्या राज्यातले आम्ही आणायचे आमची एक मानसिकता आहे. आणि ह्या जयंतीनिमित्त आज ग्रामीण भागाच्या सर्वसामान्य माणसाला एवढा मोठा न्याय मिळवून दिला आहे. आणि ग्रामीण भागाचा स्तर उंचावण्याचं कार्य आज नानाने आणि सर्व आतापर्यंत झालेले अध्यक्ष मान्यवर यांनी आम्हाला एकमताने ग्रामीण भागाला संमती दिली. आणि तसेच माझ्यासोबत कार्याध्यक्ष म्हणून सुधीर भाऊ आपले पत्रकार बांधव आहेत, त्यांच्या माध्यमातूनही आपल्याला आज जयंतीला, आजपर्यंतच्या जयंतीमध्ये त्यांनी लाख मोलाचा वाटा त्यांनी घेतलेला आहे. आणि आज पण आमच्या खांद्याला खांदा लावून ते आमच्या सोबत आहेत. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवितो. जय महाराष्ट्र. विश्वरत्न परमपूज्य घटनेचे शिल्पकार बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे 14 एप्रिल 2026 रोजी या शहरासह जिल्ह्यामध्ये साजरे करण्याचं उद्दिष्ट आम्ही मनोमन ठेवलेलं आहे. या मिरवणुकीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, रमाई, भीमाई, जिजाऊ या राज्यात देशात जे जे थोर महापुरुष, त्या थोर महापुरुषांचे विचार समाजामध्ये रुजवण्यासाठी, विचाराचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी आम्ही या ठिकाणी जयंतीचा उत्सव साजरा करत आहोत. या जयंती मिरवणुकीमध्ये
जे पारंपरिक कलाकार आहेत, हलगी वादक असेल, ढोल ताशा असतील, ढोलकी असेल, समळ असेल, त्याचबरोबर कर्नाटकमध्ये जे काय पारंपरिक वाद्य आहेत, कर्नाटक असेल, केरळ असेल, या सगळ्या भागातून हे जयंती उत्सव साजरे करण्यासाठी हे जे काय जुने पुराणे वाद्य आहेत ती वाद्य आम्ही या ठिकाणी त्याला पाचारण करणार आहोत आणि कुठलीही डॉल्बी मुक्त निश्चितपणे ही मिरवणूक आम्ही या ठिकाणी काढणार आहोत. आज या जयंती उत्सव समितीची बैठक झाली आणि या जयंती उत्सव समितीच्या बैठकीमध्ये ह्या शहरातील सर्व समाज बांधवांनी सक्रिय सहभाग घेऊन या ठिकाणी या जयंती उत्सव समितीचा अध्यक्ष सन्माननीय प्रवीण आबा सूर्यवंशी जे की ते सांजा या गावातील आहेत, समाजात काम करत गेल्या अनेक वर्षापासून समाजामध्ये ते अतिशय चांगल्या पद्धतीने काम करतात. जाती जातीमध्ये विचार पसरवण्याचं काम, चांगले विचार पोचवण्याचं काम त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी होत आहेत. त्यांना सर्वानुमते या जयंती उत्सव समितीचा अध्यक्ष केलेला आहे. गेल्या अनेक वर्षापासून पत्रकारितेच्या माध्यमातून म्हणजे समाजात एक प्रतिष्ठा कायम ठेवावी, समाजातल्या विविध माणसाला न्याय मिळवून द्यावा, असे आमचे पत्रकार सन्माननीय सुधीर भाऊ पवार यांची कार्याध्यक्ष म्हणून सर्वानुमते या ठिकाणी निवड झालेली आहे. पत्रकारिता करत असताना समाजातल्या घटकापर्यंत, सामान्य माणसापर्यंत, तळागाळापर्यंत त्या पत्रकारितेच्या माध्यमातून न्याय मिळवून देण्याचं काम, शासन दरबारापर्यंत त्यांच्या जे काही न्याय मागण्या आहेत त्या पोहोचवण्याचं काम गेल्या अनेक वर्षापासून सुधीर पवार यांनी केलेलं आहे. यांच्याही कामाचा अनेक दिवसापासूनच्या पत्रकारितेचा विचार करून या शहरातील सर्व समाजातल्या लोकांनी त्यांना या जयंती उत्सव समितीचं कार्याध्यक्ष केलेलं आहे. निश्चितच या जयंतीच्या माध्यमातून तळागाळापर्यंत विचार, महापुरुषाचे विचार पोहोचवण्याचं काम हे दोघ जण करतील अशी या ठिकाणी मी अपेक्षा व्यक्त करतोय.